कसे आहेत सर्वजण? सर्वांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. आज आषाढी एकादशी आहे, तर आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. रात्रीच भांडे वगैरे घासून घेतलेली आणि किचनसुद्धा स्वच्छ केलेलं, पण सकाळी आपली सगळे कामं आवरल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर परत एकदा किचन असं स्वच्छ पुसून घेतलेलं आहे. बाहेर छान असं वातावरण झालेलं आहे आणि सकाळचा एक चहा घेत आहे मी आणि मग सर्व कामं झालेली आहेत घरामधली. छान अशी साफसफाई वगैरे, आंघोळ वगैरे झालेली आहे आणि छान अशी मी साडी घातलेली आहे आज, कारण आज आषाढी एकादशी आहे. आणि आता चहा घेते आणि पूजेला सुरुवात करते नंतर. आता इथं एका ताईंची कमेंट होती की पंचामृत कसं बनवता दाखवा. आता इथं मी 2 चमचे दूध घेतलेलं आहे, त्यामध्ये हे ताजं दही आहे ते घ्यायचं आहे 1 चमचा. थोडंसं तूप घ्यायचं आहे आणि मध घ्यायचं आहे. 2-3 थेंबाचे मधाचे थेंब घ्यायचे आहे आणि थोडीशी साखर किंवा केळी असली तरी चालते. असे 5 पदार्थ आपल्याला अभिषेकला लागतात. कधी पण नवीन मूर्ती आणली किंवा असं एकादश वगैरे असतील तर असे अभिषेक करायला हे पंचामृत लागतं. पंचामृत तयार करून घेतलं आणि इथं अनसूट पाणी देखील घेतलेलं आहे मी, कारण आता देव सगळे स्वच्छ करून घ्यायचे आहे. देवारा देखील स्वच्छ करून घेतलेला आहे. आता एका ताईंची कमेंट होती की एक एक देव करून साफ करा, सगळे देव एकत्र साफ करू नका. मी नेहमी देव असं वेगवेगळे साफ करते, एकत्र साफ करत नाही. त्या दिवशी एकत्र घेतल्यामुळं त्या ताईंना तसं वाटलं की मी देव सगळे एकत्र घेतलेले. नंतर इथं आज आषाढी एकादशी असल्यामुळं इथं विठ्ठल आणि रुक्माईचं मी अभिषेक करत आहे. 11 वेळेस हे अभिषेक केलेला आहे पाणी आणि पंचामृताचं. आता 11 वेळेस पाणी आणि पंचामृताने अभिषेक केल्यानंतर फुलं वाहून घ्यायची आहे आणि नंतर स्वच्छ असं मूर्ती धुवून घ्यायची आणि नंतर याला अष्टगंध आणि चंदनचा आपण याला टिळा लावायचा आहे आणि रुक्माईला असं मळवट भरायचं आहे. हळदी आणि कुंकवाचं छान असं भरून घेतलेलं आहे मी, पाहू शकता. आता सर्व पूजा वगैरे सर्व देवांना हळदी कुंकू फुलं वाहून माळा घालून झालेल्या होत्या आणि इथं तुपाचा एक दिवा आणि तेलाचा एक दिवा लावलेला आहे. प्रसादाला खडी साखर ठेवलेली आहे आणि छान अशी आरती करून घेतलेली आहे. छान अशी शेंगदाणे भाजून घेऊया. आता पण लावायचे घासलेले भांडे आहेत. आज आषाढी एकादशी निमित्त खिचडी बनवत आहे मी. छान अशी शेंगदाणे भाजून घेत आहे खिचडीसाठी. तुम्ही काय बनवत आहात आज आषाढी एकादशी? कोणी म्हणते दुप्पट खाशी अशी म्हण आहे आषाढी एकादशी किंवा एकादशी आणि दुप्पट खाशी. भरपूर मेन्यू बनवले जातात काहींच्या घरी, वडे, वरईचा भात किंवा नवीन नवीन रेसिपी, डोसे, चटणी, रताळ्याची खीर, रताळ्याचे काप, भरपूर लाडू, परत शेंगदाण्याचे ड्रायफ्रूटचे लाडू, भरपूर अशा रेसिपी आहेत. मी देखील भरपूर रेसिपी बनवलेल्या आहेत चॅनलवरती, एकदा नक्की जाऊन पहा तुम्ही. माझ्या चॅनलवर देखील भरपूर रेसिपी आहेत. उपवासाचे डोसे आहे, उपवासाचे लाडू आहे, परत अजून खिचडी आहे, वरईचा भात आणि छान असा वरईचा उपमा कसा बनवायचा याची सुद्धा रेसिपी आहे. नक्की माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता. मी आता सध्याला खिचडी बनवत आहे, कारण माझा आणि मुलीचा उपवास आहे. तिचे पप्पा गावी गेलेले आहेत लग्नासाठी, तर त्यांचा पण उपवास असतो, पण ते गावी धरतात उपवास. त्यामुळं इथं माझा आणि माझ्या मुलीचा सध्याला एकादशीचा उपवास आहे. तुमच्या घरी धरतात का लहान मुलं उपवास? ते देखील एकदा नक्की सांगा. लहान असताना असंच म्हणायचं आम्हाला उपवास पकडायचा आहे, कारण खिचडी खायला आवडायची, त्यामुळे लहान असताना उपवास पकडायचा आम्हाला म्हणजे हट्ट असायचा की आईला आम्हाला उपवास पकडायचे.
कारण उपवास पकडायचं म्हणजे खिचडी भेटणार व्यवस्थित असं असायचं. आता काही एवढं त्याचं वाटत नाही व्हॅल्यू, पण लहान असताना खिचडी म्हणजे खूप मोठी गोष्ट वाटायची. आताही वाटते, पण आता जास्त खिचडी पचत नाही खायला. पहिलं लहान असताना काही खाल्लं तर पचून जायचं, त्यामुळं ते जेव्हा आपल्याला शरीराला हवं असतं तेव्हा ते म्हणजे कमी प्रमाणात भेटतं. आता भरपूर सारं भेटतं तर ते पचत नाही, काय करायचं आता, चालायचंच. आता शेंगदाणे भाजून झालेले आहेत. आता मी खिचडी बनवायला घेणार आहे. बटाटा खिचडीमध्ये आवडत नाही मुलीला, त्यामुळे मी हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं कूट टाकूनच खिचडी बनवणार आहे. मिरची खूपच तिखट आहे, त्यामुळे अशी थोडीशीच घेतलेली आहे, जास्त पण तिखट नको. पावशेर खिचडी भिजवून घेतलेली होती, रात्री भिजवली होती. हे शेंगदाण्याचं कूट असं जाडसर हे केलेलं आहे, असं टाकून घ्यायचं. आता बारीक गॅस करून झाकण टाकायचं याला आणि 5 मिनिटं छान अशी खिचडी वाफवून घ्यायची आहे. आज पावसाने उघाड दिलेली आहे, छान असे ऊन पडले. खिचडी आपली झाली का चेक करूया एकदा. खिचडी तयार झालेली आहे. आता मी नैवेद्य दाखवून घेते खिचडीचा, कारण खूप काही जास्त पदार्थ केले नाही, मी नुसती खिचडीच केली. आज सर्व देवांचा सुद्धा उपवास असतो, त्यामुळं आषाढी एकादशी असताना किंवा एकादशी असताना कधीही देवाला असं आपण जे रेग्युलर जेवण करतो म्हणजे रोजचं जेवण जे करतो त्याचं कधीही नैवेद्य दाखवायचं नाही. ज्या दिवशी असं एकादशी वगैरे असते त्या दिवशी असं उपवासाचं जे पदार्थ असतील, लाडू असो, शेंगदाणे, गुळ, काही नसेल तर नुसतं खडीसाखरचा नैवेद्य दाखवायचा. पण आपण जे रोजचं जेवणात जे पदार्थ खातो, भात, चपाती किंवा भाज्या खातो, ते दाखवायचं नाही आजच्या दिवशी, फक्त उपवासाचे पदार्थच दाखवायचे. आता सकाळी मी खडीसाखरेचा नैवेद्य दाखवलेला आहे, आता खिचडीचा नैवेद्य दाखवणार आहे, दही आणि खिचडीचा. तुम्ही अजून काय वेगळे पदार्थ बनवले असतील, वरईचा भात वगैरे, चकली किंवा काही लाडू वगैरे बनवले असतील शेंगदाणे गुळाचे, ते देखील दाखवू शकता. मी शेंगदाणे आणि गुळाचे लाडू दुपारनंतर करणार आहे, कारण 2 टायमाला खिचडी म्हणल्यानंतर खिचडी बात तशी चांगली नाही 2 टायमाला, किंवा 1 टायमाला वरईचा भात आणि 1 टायमाला खिचडी किंवा डोसे करू शकता तुम्ही, किंवा साबुदाण्याचे वडे तर 2 टायमाला मग साबुदाणाच होतो, त्यामुळे 1 टायमाला मी अशी खिचडी किंवा वडे करते आणि दुसऱ्या टायमाला वरईचा भात आणि आमटी करते आणि शेंगदाण्याचे लाडू करते. आपण उपवास धरल्यानंतर एका पदार्थावर राहू शकतो, पण लहान मुलं जर उपवास पकडले असतील तर ते नाही राहू शकत, त्यामुळे आपल्याला वेगवेगळं काहीतरी बनवायला लागतं उपवासाचं. कधीही नैवेद्य दाखवताना दही जर तुम्ही दाखवत असाल तर ते कोणीही खाल्लेलं नसावं, दाखवायचं आहे खिचडीसोबत. पहा असं दह्यावरती, खिचडीवरती दही टाकून आता मी नैवेद्य दाखवून घेते. यावरती तुळशीपत्र ठेवायचं आहे, कारण आज तुळशीपत्राचा मान असतो, त्यामुळे आज नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवायचं आहे. हे पहा, आता नैवेद्य ठेवून घेत आहे मी. आता आपली पूजा आणि नैवेद्य सर्व दाखवून झालेलं आहे आणि आता आम्ही देखील खिचडी खाऊन घेतो. चला तुम्ही देखील फराळ करून घ्या. आता भेटूया पुढील व्हिडिओसह अशाच नवीन. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर मग, धन्यवाद.